हे सगळं तीर्थ आहे, हात चालावया पाय, जवळ तू आपुले सहित पाहे, तीर्थयात्रे जायचं करू. संत तुकाराम महाराज सांगतात की जोपर्यंत तुम्हाला सर्व काही होता येईल, हातपाय जोपर्यंत चालतात, जोपर्यंत डोळे चांगले आहेत तोपर्यंत भगवंताचं सुंदर स्वरूप बघायचं, जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा करायची. कारण एकदा जर आपले पाय थकले तर त्यांना एखाद्या आजोबांना किंवा आजीला जर आपण म्हटलं चला केदारनाथला, ते जाऊ शकतात का? नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये त्राण व्यवस्थित आपल्यामध्ये काही क्षमता आहे तोपर्यंत आपण परमार्थ केला पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आणि तीर्थयात्रेला जे वय असतं ते तारुण्यामध्ये तीर्थयात्रा करावीच लागते. कारण तीर्थयात्रा ज्ञानोबारायांनी केली, ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा केली. पण तीर्थयात्रा कोणासोबत करायची? तीर्थयात्रा करणारे लोक तीर्थक्षेत्रावरती जाऊन काही जण एक पर्यटन म्हणून जातात, कुणी कुणी फक्त एन्जॉयसाठी जातात असं. पण तीर्थ या क्षेत्रामध्ये जर गेलं आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर आपण तिथे पातक करतो. म्हणजे कुणी लोक येतात तीर्थक्षेत्रावरती काहीतरी व्यसन करतात, अशा तीर्थयात्रेत जायचं नाही. का? तर तिथं त्या तीर्थक्षेत्राचं आपण काही घरी संसारात कमी पाप करतो का? पुन्हा तीर्थक्षेत्रावर जाऊन पाप करायचे. इथं येतो आपण मुक्त होण्यासाठी. म्हणून तीर्थक्षेत्रावरती तीर्थयात्रा कोणासोबत करायची? ज्ञानोबारायांनी सांगितलं मी तीर्थयात्रा करण्यासाठी नामदेव महाराजांची निवड केली. कारण नामदेव महाराजांना अखंड देवाचा शेजार होता. भगवंत पांडुरंग परमात्म्याजवळ नामदेव महाराज सतत होते. म्हणून मी तीर्थयात्रेला जाताना एक निवड कशी करावी. आता महाराज लोकांच्या ट्रिपमध्ये आल्या की त्यांना गाईड्सची गरज पडत नाही, कारण स्वतः भागवताचार्य, रामायणाचार्य सर्व काही शिक्षण महाराज लोकांचं असतं. म्हणून ते त्या तीर्थक्षेत्राचं महत्व पटवून देतात. म्हणून ज्याला त्या तीर्थाचं, त्या क्षेत्राचं महत्व माहीत आहे त्या व्यक्तींसोबत तीर्थयात्रा केली तर आपल्याला ते पुण्य मिळतं. नाहीतर एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जातो, भांडण करण्यात वेळ घालतो, तीर्थाच्या ठिकाणी जातो, नावं ठेवण्यात दिवस. असं करायचं असतं. कारण तीर्थक्षेत्रावर आल्यावर ज्ञानोबाराय सांगतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे तुमचं जर नामात चित्त नाही, त्रिवेणी संगमी म्हणजे तुम्ही त्रिवेणी संगमावर गेले, त्याचं स्नान केलं, पण तुमचं चित्त जर त्या नामात नाही, त्या क्षेत्रात नाही. आता रामेश्वर धामला आपण गेलो, ते काय साधं तीर्थ आहे का? कुणी आपल्यासारखे लोक म्हणतील की बाबा तिथं खूप खराब होतं. ते खराब नाही तीर्थ, तिथं स्वतः भगवंत वास करतात. आपल्यासारखी माणसं येतात तिथे खराब करतात. म्हणून तीर्थक्षेत्र खराब होत नसतं. ज्यावेळेस हिमालयामध्ये शंकराला म्हणजे असं काही वाटलं की आता आपण जावं, त्यावेळेस भगवंत रामेश्वरमध्ये येतात. आता रामप्रभूंनी ते स्थापना केली त्या लिंगाची. आता रामप्रभूंना भगवान शिवशंकर म्हणजे शंकर मानतात गुरु, आणि शंकराचं भजन करतात. नाही, राम करतात पूजन कोणाचं? शिवाचं. आणि महादेव करतात रामाचं भजन. श्रीराम जयराम भजन करी महादेव. म्हणजे ती स्थापना. आणि इथं म्हणजे रामेश्वरला लोक त्यांना रामनाथ म्हणून ओळखतात, कारण ते भगवंताचे दास आहे. दोन्ही हरिहरा भेद नाही नका करू वाद, दोन्ही एकच आहे. म्हणून तीर्थक्षेत्रावरती येताना तीर्थयात्रेचं पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर आपण तीर्थक्षेत्राचं पहिलं महत्व, तीर्थयात्रा कोणासोबत करावी, कशी करावी. आता आपल्याला जास्त वेळ नसल्यामुळे आपण पण जास्त बोलणार नाही. अजून दुसऱ्या कुणीतरी महिला येऊन आपलं मनोगत व्यक्त करा. धन्यवाद.